चला सुरुवात करूया. गणपती बाप्पा. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी कलगीतुरा उन्नती मंडळाच्या नियमानुसार प्रतिस्पर्धी शाहीराने आपलं ओळखपत्र घेऊन यायचं आहे. सुस्वागतम, स्वागतम, सुस्वागतम. सर्वप्रथम पूज्य देवता श्री गणेश, विद्या देवता आई शारदा माता, महाराष्ट्राच्या आराध्य दैवत आई तुळजा भवानी, माझ्या गावची ग्रामदेवता पालेश्वर सालूबाई काळेश्री, मुंबईची मुंबादेवी, रंगदेवता नटेश्वर या समस्त देवतांना वंदन करून राजमाता महादेव जिजाऊ तसेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजर्षी छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदू रक्षक संभाजी महाराज यांना मानाचा मुद्रा करून राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, देशसेवा करताना वीरमरण आलेले वीर हुतात्मे, तसेच हिंदूंचे कैवारी, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या सर्वांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून माय पिता गुरुजनांच्या चरणी नतमस्तक होऊन साई भक्त मित्र मंडळ प्रस्तुत श्री विश्व जगताप जगत श्री विश्वास जगताप साहेब आयोजित आजचा कलगीतुऱ्याचा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाच्या रूपाने आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी ज्यांनी उपलब्ध करून दिली ते श्री साई भक्त मित्र मंडळ आणि कोकणचे सुपुत्र कलाप्रेमी सन्माननीय श्री विश्वास जगताप साहेब यांचे मनपूर्वक आभार मानून आम्ही कलगीवाले मूळ कवी भानुदास घराण्यातील महालक्ष्मी कलामदत ताडदेव, कवी सोनू भाऊराव, गुरुवर्य जानू नारायण, वस्ताद बाबाजी सदानंद कृष्ण अर्जुन, वसंत भिकाजी यांचे शिष्य शाहीर अमित वेजले, काका स्वयंभूपाळेश्वर नृत्य कलामदत. आज मला या कार्यक्रमाला लाभलेले संगीतकार ऑर्गन मास्टर श्री विशालदादा खुसो, बँजो मास्टर मोहितदादा
योगेशजी फटकर बुवा, शाहीर योगेशजी मुक्ता बुवा, शाहीर मंगेशजी यादव बुवा, शाहीर आनंदजी कुडेकर बुवा, शाहीर प्रदीपजी धनावडे बुवा, सुनीलजी मोगरे बुवा, चंद्रकांत मानव बुवा, तसेच शाहीर दत्तारामजी धोबळे बुवा आणि आमच्या घाणीतून वस्तात कवी शाहीर नामदेवजी मुरकर बुवा, शाहीर नितीनजी रसाळ, संतोष पारदळे बुवा, सूर्यकांतजी चव्हाण व सूर्यकांतजी कादाडे बुवा, त्याचप्रमाणे शाहीर दामोदर बोलिले, शाहीर तुषारजी खांदेरे, शाहीर प्रकाश सावडेकर, शाहीर किरण चांदिवडे. चुकून कुणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर क्षमा असावी. त्याचप्रमाणे सर्वांची आणि आता कार्यक्रमाला सुरुवात करूया. झाली ना सर्वांना मुजरा करून झालेला आहे असं वाटतंय. कोण राहिलाय काय? कोण राहिलाय? कोण राहिलाय? आमचे प्रतिस्पर्धी शाहीर सदानंदी सर्व बुवा, तुम्हाला सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा, शाहिरी मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा बुवा. नमो गौरीहरा, नमो मोरेश्वरा, नमो ज्ञानधारा, नमो पालेश्वरा, नमो ज्ञानदाता, नमो ज्ञानदाता, नमो मायपीता, नमो रंग देवता, नमो सालुबाई काले श्रीमाता. विश्वाचा करता करविता तो विधाता, जन्मास घातले तो माझा जन्मदाता. कलेच ज्ञान देणारा गुरुराय माझा. कलेचे स्वरूप, कलेचे स्वरूप हरते राजा. म्हणून गायनाला सुरुवात करण्यापूर्वी पहिले वंदन तुम्हास आता. आता आम्ही जे स्तवन गाणार आहे शब्दरूपी पुष्प फुले तुमच्या चरणाशी वाहतोय. बघा काय म्हणायचंय मला. रसिक माय बापा या
लेकरावर कृपा रसिक माय बापा या लेकरावर कृपा असू द्या होतातही आम्हाला तुमची असू द्या होतातही आम्हाला माझ्या माय बापा मुद्रा तुम्हाला
वसंत भिकाजी गोड रंग देवते माते की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार घालून टाकीचे घाव या दगडाला दिला जागा घडवला जायचा कितीरा देवा तुझ्या रे पायरीचा अन दिला समान या रसिक संत सज्जनाच्या दर्शनाचा म्हणून उन्मत झाला हा कळस उन्मत झाला हा कळस की हसे मद पाहून की मी पडलो धरणीवर उन्मत झाला हा कळस की हसे मद पाहून की मी पडलो धरणीवर अन कोटी कोटी लोटांगण अमिते तुझी या चरणावर काय म्हणायचंय बघा आताच्या सदस्थितीवर हा गण आहे बघा मला काय म्हणायचं आहे गण धावून ये देवा गणराया भुवारिया भुवारिया पाहुनी घे देवा गणराया तुझी की बया ही की बया
झालाय गण झालाय आता गौड काना काय हा बघा काय म्हणायचं आहे नको संत पाहूया राधेचा काना नको संत पाहूया राधेचा तुला प्रेमाची कबुली द्यावीच लागल कितीही बदनाम झाला तरी तुझ्या दिलेल्या वचनाला जागल अरे कसलीच नाही अपेक्षा तुझ्या जवळ माझी काना हे काना अरे कसलीच नाही अपेक्षा तुझ्या जवळ माझी पवित्र आहे प्रेम आपले हे साऱ्या जगाला सांगेल अरे हरी तर तू असे कितीही चावट नकरेल चाळे तरी सांग ना तू पुरुषाची स्त्री का होशील आजमावण्या माझे निसीम प्रेम हे जरी तो गोपीच्या रूपात येशील अरे तुझीच फजेती होईल ना रे मग साऱ्या जगासमोर थोबड फोडून घेशील बघा माझ्या गवळणीचा विषय मला गवळणमध्ये काय म्हणायचं बघा आता गवळण गाण्यापूर्वी माझे आजचे प्रतिस्पर्धी शाहीर अष्टपैलू कलाकार शाहीर सदानंदजी सर्वंदे बुवा परवा त्यांचा एक व्हिडिओ बघितला मावशी बनले होते नवनाथ चांगला आहे आपली ती सुद्धा आपली एक कला आहे या दोन कला आपल्या प्रमुख कला आहेत पण मन नेसताना बघितली मी गवळण गाताना त्याचा त्या साडी नेसलेल्या मावशीचा आणि आता मी गातोय त्या गवळणीचा काही संबंध नाही म्हणून मला काय म्हणायचं बघा राधा राधा काय सांगते हसून रे आली तू साडी नेसून रे राधा काय सांगते हसून रे आला तू साडी नेसून रे तसा न करेल तू भारी हौशी रे कान हौशी रे भारी हौशी रे कर आठवण कशी तुझी हात बर फाटली त्या दिवशी रे बघा काही वाईट वाटून घेण्यासारखं असं काही नाहीये बुवा माझ्या गवळणीचा विषय सांगते मला कृष्ण राधेला भेटण्यासाठी राधेच्या घरी गोपीच्या रूपात येतो आणि ती गोपी म्हणजे कृष्ण त्या राधेला सांगते कृष्णावर तू प्रेम करतेस तर या क्षणी तू कृष्णाला तुझ्या प्रेमशक्तीने बोलव त्यामुळे राधा कृष्णाच्या चिंतनात मग्न होते व तिला घाम फुटतो आणि घामाचा एक थेंब जमिनीवर पडतो त्या क्षणी घामापासून एक दैत्य उत्पन्न होतो त्या राक्षसी दैत्याला पाहून ही गोपी म्हणजे कृष्ण पळ काढतो त्यावेळी त्याची चोळी म्हणजेच वस्त्र फाटतं हा एवढाच विषय आहे तर बुवा ही गवळण मी अर्धी गातोय शास्त्रात आहे गवळण तुम्हाला अर्धवट देतोय बुवा गवळण तुम्ही पूर्ण गायची आहे तर बुवा आपण त्या राधेच्या घामापासून जो बाळ म्हणजे दैत्य उत्पन्न झाला माझा आवाज पोचताय ना बुवा जातोय ना तू पोचतोय का पोचतोय काय पास्टर बुवा पोचतोय हा चला तर बुवा आपण त्या राधेच्या घामापासून जो बाळ उत्पन्न झाला त्याचं नाव सांगायचं आहे आणि त्या बाळाला कोणी मारलं ते बुवा तुम्ही सांगायचं बरोबर आहे राधा काय सांगते हसून रे आला तू साडी नेसून रे राधा काय सांगते हसून रे आला तू साडी नेसून रे तसा न करेल तू भारी हौशी रे कान हौशी रे कान हौशी रे कर आठवण कशी तुझी हातभर फाटली त्या दिवशी रे कर आठवण कशी तुझी फाटली होती त्या दिवशी तुझी बाटली होती त्या दिवशी रे कर आठवण कशी तुझी बाटली होती त्या दिवशी
प्रश्नपदाला सुरुवात करण्यापूर्वी बुवांना प्रश्नाची प्रत दिलेली आहे. बुवांचे डोळे उघडले असतीलच प्रश्न पण बुवाचे कान सुद्धा उघडायला पाहिजेत. बुवाच्याकडे घोळका जास्त आहे बघितलावी बुवा, त्यामुळे बुवाच मला प्रश्न वाचून दाखवतोय. बुवांचे कान उघडावे आणि तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी मी हा प्रश्न वाचून दाखवतोय. बुवा लक्ष असू द्या, तशी बुवा तुमचा सुद्धा लक्ष असू द्या. बघा, ब्रह्मदेवाने मानव, दानव आणि राक्षस तसेच इतर जीव निर्माण केले. त्यात दानव आणि राक्षस आपल्या कठोर तपश्चर्येने देवांना प्रसन्न करून वरदान मिळवण्यात आले. अशाच एका राक्षसाने फार पूर्वी अघोर कृतीने तप करून एक दैवत प्रसन्न करून घेतले होते. त्याची पूजा करण्याचा प्रकार विचित्र होता. तो पूजेत आपले शिरकमल स्वहस्ते त्या दैवताचरणी अर्पण करीत असे. तिथे असा एक चमत्कार होत होता की अर्पण केलेले शिरकमल परत त्यांच्या धडावर येऊन तो जिवंत होत असे. असा प्रकार बहुत दिवस चालला होता, म्हणजे खूप दिवस चालला होता. नंतर तो दैत्य सर्वांस पीडा देऊ लागला. तेव्हा देवांचे व त्या दैत्यांचे घनघोर युद्ध झाले. तो कुणास हार गेला नाही, कुणासमोर हरला नाही. पुढे एक दिवस त्याचा अचानक मृत्यू झाला, अशी बहारदार कथा पुराणात आढळते. तर बुवांसाठी प्रश्न असा आहे, त्या राक्षसाचं, त्या दैत्याचं नाव काय? त्यानं जे दैवत प्रसन्न करून घेतले होते त्याचे नाव, म्हणजे त्या दैवताच्या स्वरूपाचे नाव काय? त्या राक्षसाचा त्या दैवतास शिरकमल अर्पण करण्याचा क्रम किती दिवस चालला होता? त्या राक्षसाची ज्याच्या बरोबर लढाई झाली तिचा कालावधी किती आणि ती किती दिवस चालली आणि तो राक्षस कोणत्या प्रकाराने मृत्यू पावला? शक्ती तुऱ्याचा वाद कधी मिटणार नाही. तू मैची भाषा कधी घटणार नाही. विद्याचं धन आहे की ते कधी कोणी लुटणार नाही. अनकंदाल खात्याचा चेक तुझा आधी तर वाटणार नाही. अरे कंगाल खात्याचा चेक तुझा आधी तर वाटणार नाही. अरे शाहीर अमित आहे नावाचा मी, मला मागून दगडबाजी पटणार नाही. म्हणून मला काय म्हणायचं बघा, शाहीर तुम्ही ज्ञानीवंत. बघा, नामवंत घराण्यातील ज्ञानीवंत गुरूंचे कीर्तिवंत शिष्य आहेत. खूप वर्षापासून माझ्या वस्तादात कार्यक्रम करतायत. नामवंत बुवा आहे, नाव आहे, शक्तीतुल्यात नाव आहे. बघा, म्हणून त्यांना मी मान सन्मानाचीच बारी करतोय, शास्त्राची बारी आहे. आणि बुवा जर दुसऱ्या पहिल्या बारीला असं काय वावडर बोलतो, मी आहे दुसऱ्या बारी, काळजी करायची नाही. हा, म्हणून शाहीर तुम्ही ज्ञानीवंत, शाहीर तुम्ही ज्ञानीवंत.
नका बसू मुळी शांत शाहीर तुम्ही ज्ञानीवंत नका बसू मुळी शांत सोडा सोडा तुमच्या मी पणाला ओ आणलं तर कुठलं बाजूला हे गाठलं सुटलं पाहिजे रणाला ठेवू नका दळवून त्याची बारा उडवून पटलं पाहिजे जनाला वेळेअभावी हे गीत मी इथंच थांबवतोय कारण एक दुःखद घटना या ठिकाणी घडलेली आहे आमच्या हिरा मोलाचा हरपला घात काळाने केलं हिरा मोलाचा हरपला घात काळाने केलं हो जीवन ग्रामचा संजय दादा सोडून गेला जीवन ग्रामचा संजय दादा सोडून गेला या ठिकाणी आमची पहिली वारी समाप्त झाली असं जाहीर करतो.